श्रीमद्भागवते महापुराणे पञ्चमस्कन्धे अथ षड्विंशोऽध्यायः। राजोवाच महर्ष एतद्वैचित्र्यं लोकस्य कथमिति। ऋषिरुवाच त्रिगुणत्वात् कर्तुश्रद्धया कर्मगतयः पृथग्विधाः सर्वा एव सर्वस्य तारतम्येन भवन्ति। अथेदानीं प्रतिषिद्धलक्षणस्य धर्मस्य तथैव कर्तुश्रद्धाया वैसादृश्यात् कर्मफलं विसदृशं भवति। या ह्यनाद्यविद्यया कृतकामानां तत्परिणामलक्षणाः श्रुतयः सहस्रशः प्रवृत्ताः तासां प्राचुर्येणानुवर्णयिष्यामः। राजोवाच नरकाणाम भगवन् किं देशविशेषा अथवा बहिस्त्रिलोक्या आहोस्विद अन्तराल इति। ऋषिरुवाच अन्तरार एव त्रिजगत्यास्तु दिशि दक्षिणस्यामधस्तात् भूमेरुपरिष्टाच्च जलाद्यस्यामग्निष्वात्तादयः पितृगणादिशि स्वानां गोत्राणां परमेण समाधिना सत्या एवाशिष आशासाना निवसन्ति। यत्र हवाव भगवान् पितृराजो वैवस्वतः स्वविषयं प्रापितेषु स्वपुरुषैः जन्तुषु सम्परेतेषु यथा कर्मावद्यं दोषमेव अनुल्लङ्घित भगवच्छासनः सगणोदमं धारयति। तत्र हैके नरकान् एकविंशतिं गणयन्ति। अथ तांस्ते राजन्नामरूपलक्षणतो अनुक्रमिष्यामः। तामिस्रोऽन्धतामिस्रो रौरवो महारौरवः कुम्भीपाकः कालसूत्रमसिपत्रवणं सूकरमुखमन्धकूपः कृमिभोजनः सन्दशस्तप्तसोर्मिर्वज्रकण्टकशाल्मली वैतरणी पूयोदः प्राणरोधो विशसनं लालाभक्षः सारमेयादिनमवीचिः अयः पानमिति। किञ्च क्षारकर्दमो रक्षो गणभोजनः शूलप्रोतो दन्तशूकः अवटनिरोधनः पर्यावर्तनः सूचीमुखमिति अष्टाविंशतिर्नरका विविधयातना भूमयः। तत्र यस्तु परवित्तापत्यकलत्राण्यपहरति स हि कालपाशबद्धो यमपुरुषैरतिभयानकैः तामिस्रे नरके बलान्निपात्यते अनशन अनुदपानदण्डताडनसन्तर्जनादिभिः यातनाभिः यात्यमानो जन्तुः यत्र कश्मलमासादितः एकदैवमूर्च्छामुपयाति तामिस्रप्राये। एवमेवां तथामिस्रे यस्तु वञ्चयित्वा पुरुषं दारादीनुपयुङ्क्ते यत्र शरीरी निपात्यमानो यातनास्थो वेदनया नष्टमतिः नष्टदृष्टिश्च भवति यथा वनस्पतिर्वृच्यमानमूलः तस्मादन्धतामिस्रं तमुपदिशन्ति। यस्त्विह वा एतदहमिति ममेदमिति भूतद्रोहेण केवलं स्वकुटुम्बमेवानुदिनं प्रपुष्णाति स तदिह विहाय स्वयमेव तदशुभेण रौरवे निबदति। ये त्विह यथैवामुना विहिंसिता जन्तवः परत्रयमयातनामुपगतं त एव रुरवो भूत्वा तथा तमेव विहिंसन्ति तस्माद्रौरवमित्याहो रुरुरिति सर्पादतिक्रूरसत्त्वस्यापदेशः। एवमेव महारौरवो यत्र निपतितं पुरुषं क्रव्यादानामरुरवस्तं क्रव्येण घातयन्ति यः केवलं देहंभरः। यस्त्विह वा उग्रः पशून् पक्षिणो वा प्राणद उपरन्धयति तमपकरुणं पुरुषादैरपि विगर्हितम् अमुत्रयमानुचराः कुम्भीपाके तप्ततैरे उपरन्धयन्ति। यस्त्विह पितृविप्रब्रह्मधृगे स कालसूत्रसंज्ञके नरके अयुतयोजनपरिमण्डले ताम्रमये तप्तखले उपर्यधस्तादग्न्यर्काभ्यामतितप्यमाने अभिनिवेशितः क्षुत्पिपासाभ्यां च दह्यमानान्तर्बहिः शरीर आस्ते शेते चेष्टते अवतिष्ठति परिधावति च यावन्ति पशुरोमानि तावद्वर्षसहस्राणि। यस्त्विह वै निजवेदपथात् अनापद्यपगतः पाखण्डं चोपगतः तमसि पत्रवनं प्रवेश्य कषया प्रहरन्ति
तत्र हासौ इतस्ततो धावमान उभयतो धारैः तालवनासिपत्रैश्छिद्यमान सर्वाङ्गो हा हतोऽस्मीति परमया वेदनया मूर्छितः पदे पदे निबदति स्वधर्मः पाखण्डानुगतं फलं भुङ्क्ते यस्त्विह वै राजा राजपुरुषो वा अदण्डे दण्डं प्रणयति ब्राह्मणे वा शरीरदण्डं स पापीयान्नरके अमुत्रसूकरमुखे निबदति तत्रातिबलैर्विनिष्पिष्यमाणावयवो यथैवेहेक्षुखण्ड आर्तस्वरेण स्वनयन्ने क्वचिन्मूर्च्छितः कश्मलमुपगतो यथैवेहा दृष्टदोषाः उपरुद्धाः यस्त्विह विभूतानामीश्वरोपकल्पितवृत्तीनाम् अविविक्तपरव्यथानां स्वयं पुरुषोपकल्पितवृत्तिः विविक्तपरव्यथो व्यथामाचरति स परत्रान्धकूपे तदभिद्रोहेण निबदति तत्र हासौ तैर्जन्तुभिः पशुमृगपक्षिसरीसृपैः मशकयूकामत्कुनमक्षिकादिभिः एके चाभिद्रुग्धास्तैः सर्वतोऽभिद्रुह्यमाणः तमसि विहितनिद्रा निर्वृतिः अलब्धावस्थानः परिक्रामति यथा कुशरीरे जीवः यस्त्विह वा असंविभज्याश्नाति यत्किञ्चनोपणतम् अनिर्मितपञ्चयज्ञो वायसंस्तुतः स परत्र कृमिभोजने नरकाधमे निबदति तत्र शतसहस्रयोजने कृमिकुण्डे कृमिभूतः स्वयं कृमिभिरेव भक्ष्यमाणः कृमिभोजनो यावत्तदप्रत्ताप्रहुतादो अनिर्वेशमात्मानं यातयते यस्त्विह वै स्तेयेन बलाद्वा हिरण्यरत्नादीनि ब्राह्मणस्य वापहरति अन्यस्य बाणापदि पुरुषः तममुत्रराजन् यमपुरुष अयस्मयैरग्निपिण्डैः संदशैस्त्वचि निष्कुशन्ति यस्त्विह वा अगम्या स्त्रियम् अगम्यं वा पुरुषं योषिदभिगच्छति तावमुत्रकषया ताडयन्तस्तिग्मया सौर्म्या लोहमय्या पुरुषमालिङ्गयन्ति स्त्रियञ्च पुरुषरूपया सौर्म्या यस्त्विह वै सर्वाभिगमः तममुत्रनिलये वर्तमानं वज्रकण्टकशाल्मलीमारोप्य निष्कर्षन्ति ये त्विह वै राजन्या राजपुरुषा वा अपाखण्डा धर्मसेतून् भिन्दन्ति ते सम्परेत्यवैतरण्यां निबतन्ति भिन्नमर्यादाः तस्यां निरयपरिखाभूतायां नद्यां यादोगणैरितस्ततो भक्ष्यमाणा आत्मना न वियुज्यमानाश्चासुभिरुह्यमानाः स्वाघेन कर्मपाकमनुस्मरन्तो विन्मूत्रपूयशोणितकेशनखास्थिमेधो मांसवसावाहिन्याम् उपतप्यन्ते ये त्विह वै वृषरीपतयो नष्टशौचाचारनियमास्त्यक्तलज्जाः पशुचर्यां चरन्ति ते चापि प्रेत्य पूयविन्मूत्रश्लेष्ममलापूर्णार्णवे निबतन्ति तदेवातिबीभत्सितमश्नन्ति ये त्विह वैश्वगर्दभपतयो ब्राह्मणादयो मृगया विहारा अतीर्थे च मृगान्निघ्नन्ति तानपि सम्परेतान् लक्ष्यभूतानि यमपुरुषा इषुभिः विध्यन्ति ये त्विह वै दाम्भिकादम्भयज्ञेषु पशून् विशसन्ति तानमुष्मिन् लोके वैशसे नरके पतितान्निरयपतयो यातयित्वा विशसन्ति यस्त्विह वै सवर्णां भार्यां द्विजोरेतः पाययति काममोहितस्तं पापकृतममुत्ररेतः कुल्यायां पातयित्वा रेतः सम्पाययन्ति ये त्विह वै दस्यवोऽग्निदा गरदाद्ग्रामान् सार्थान् वा विरुम्पन्ति राजानो राजभटा वा तांश्चापि परेत्य यमदूता वज्रदंष्ट्राः श्वानः सप्तशतानि विंशतिश्च सरभसं खादन्ति यस्त्विह वा अनृतं वदति साक्ष्ये द्रव्यविनिमये दाने वा कथञ्चित् स वै प्रेत्य नरके अवीचिमित्यधः शिरा निरवकाशे योजनशतोच्छ्रायात् गिरिमूर्ध्नः सम्पात्यते
ಯತ್ರ ಜಲಮಿವ ಸ್ಥಲಮಶ್ಮಪೃಷ್ಠಮವಭಾಸತೆ ತದವೀಚಿಮಿತ್ಯಲಶೋ ವಿಶೀರ್ಯಮಾನ ಶರೀರೋ ನ ಮ್ರಿಯಮಾಣಃ ಪುನರಾರೋಪಿತೋ ನಿಬತತಿ ಯಸ್ವಿಹ ವೈ ವಿಪ್ರೋ ರಾಜನ್ಯೋ ವೈಶ್ಯೋ ವಾ ಸೋಮಪೀಠಃ ತತ್ಕಲತ್ರಂ ವಾ ಸುರಾಂ ವ್ರತಸ್ಥೋಪಿ ವಾ ಪಿಬತಿ ಪ್ರಮಾದತಃ ತೇಷಾಂ ನಿರಯಂ ನೀತಾನಾಂ ಉರಸಿ ಪದ ಆಕ್ರಮ್ಯಾಸ್ಯೇ ವಹ್ನಿನಾ ದ್ರವಮಾಣಂ ಕಾರ್ಷ್ಣಾಯಸಂ ನಿಷಿಂಚಂತಿ ಅಥ ಚ ಯಸ್ತ್ವಿಹ ವಾ ಆತ್ಮಸಂಭಾವನೇನ ಸ್ವಯಮಧಮೋ ಜನ್ಮತಪೋ ವಿದ್ಯಾಚಾರವರ್ಣಾಶ್ರಮವತೋ ವರೀಯಸೋ ನ ಬಹುಮನ್ಯೇತ ಸ ಮೃತಕ ಏವ ಮೃತ್ವಾ ಕ್ಷಾರಕರ್ದಮೇ ನಿರಯೇ ಅವಾಕ್ಷಿರಾ ನಿಪಾತಿತೋ ದುರಂತಾ ಯಾತನಾಹ್ಯಶ್ನುತೆ ಯೇ ತ್ವಿಹ ವೈ ಪುರುಷಾಃ ಪುರುಷಮೇಧೇನ ಯಜಂತೆ ಯಾಶ್ಚ ಸ್ತ್ರಿಯೋ ನೃಪಶೂನ್ ಖಾದಂತಿ ತಾಂಶ್ಚ ತೇ ಪಟವ ಇವ ನಿಹತಾ ಯಮಸದನೆ ಯಾತಯಂತೋ ರಕ್ಷೋಗಣಾ ಸೌಣಿಕಾ ಇವ ಸ್ವಧಿತಿನಾ ಅವದಾಯ ಅಸೃಕ್ ಪಿಬಂತಿ ನೃತ್ಯಂತಿ ಚ ಗಾಯಂತಿ ಚ ಹೃಷ್ಯಮಾಣಾ ಯಥೇಹ ಪುರುಷಾದಾಃ ಯೇ ತ್ವಿಹ ವಾ ಅನಾಗಸೋ ಅರಣ್ಯೇ ಗ್ರಾಮೇ ವಾ ವೈಶ್ರಂಭಕೈರುಪಸೃತಾನುಪವಿಶ್ರಂಭಯ್ಯ ಜಿಜೀವಿಷೂನ್ ಶೂಲಸೂತ್ರಾದಿಷು ಪಪ್ರೋತಾನೆ ಕ್ರೀಡನಗತಯಾ ಯಾತಯಂತಿ ತೇಭಿ ಚ ಪ್ರೇತ್ಯ ಯಮಯಾತನಾಸು ಶೂಲಾದಿಷು ಪ್ರೋತಾತ್ಮಾನಃ ಕ್ಷುತ್ರಭ್ಯಾಂ ಚಾಭಿಹತಾಃ ಕಂಕವಟಾದಿಭಿಶ್ಚ ಇತಸ್ತತಃ ತಿಗ್ಬತುಂಡೈರಾಹಣ್ಯಮಾನಾ ಆತ್ಮಶಮನಂ ಸ್ಮರಂತಿ ಯೇ ತ್ವಿಹ ವೈ ಭೂತಾನ್ಯುದ್ವೇಜಯಂತಿ ನರಾ ಉಲ್ಬಣಸ್ವಭಾವಾ ಯಥಾ ದಂದಶೂಕಾಸ್ತೇಪಿ ಪ್ರೇತ್ಯ ನರಕೆ ದಂದಶೂಕಾಖ್ಯೆ ನಿಪತಂತಿ ಯತ್ರ ನೃಪದಂದಶೂಕಾಃ ಪಂಚಮುಖಾಃ ಸಪ್ತಮುಖಾ ಉಪಸೃತ್ಯ ಗ್ರಸಂತಿ ಯಥಾ ವಿಲೇಶಯಾನೆ ಯೇ ತ್ವಿಹ ವಾ ಅಂಧಾವಟಕುಸೂಲಗುಹಾದಿಷು ಭೂತಾನಿ ನಿರುಂಧಂತಿ ತಥಾ ಮುತ್ರತೇಷ್ವೇವೋಪವೇಶ್ಯ ಸಗರೇಣ ವಹ್ನಿನಾ ಧೂಮೇನ ನಿರುಂಧಂತಿ ಯಸ್ತ್ವಿಹ ವಾ ಅತಿಥೀನ್ ಅಭ್ಯಾಗತಾನ್ ವಾ ಗೃಹಪತಿಃ ಅಸಗೃದುಪಗತಮನ್ಯುಃ ದಿಧಕ್ಷಿರಿವ ಪಾಪೇನ ಚಕ್ಷುಷಾ ನಿರೀಕ್ಷತೆ ತಸ್ಯ ಚಾಪಿ ನಿರಯೇ ಪಾಪದೃಷ್ಟೇಃ ಅಕ್ಷಿಣೀ ವಜ್ರತುಂಡ ಗೃಧ್ರಾಃ ಕಂಕಕಾಕವಟಾದಯಃ ಪ್ರಸಹ್ಯೋರುಬಲಾದುತ್ಪಾಟಯಂತಿ ಯಸ್ತ್ವಿಹ ವಾ ಆಢ್ಯಾಭಿಮತಿಃ ಅಹಂಕೃತಿಸ್ಥಿರ್ಯಕ್ಪ್ರೇಕ್ಷಣಃ ಸರ್ವತೋಭಿವಿಶಂಕಿ ಅರ್ಥವ್ಯಯನಾಶಚಿಂತಯಾ ಪರಿಶುಷ್ಯಮಾಣ ಹೃದಯವದನೋ ನಿರ್ವೃತಿಮಣವಗತೋ ಗ್ರಹ ಇವಾರ್ಥಮಭಿರಕ್ಷತಿ ಸ ಚಾಪಿ ಪ್ರೇತ್ಯ ತದುತ್ಪಾದನೋತ್ಕರ್ಷಣ ಸಂರಕ್ಷಣ ಶಮಲಗ್ರಹಃ ಸೂಚೀಮುಖೇ ನರಕೆ ನಿಬದತಿ ಯತ್ರ ವಿತ್ತಗ್ರಹಂ ಪಾಪಪುರುಷಂ ಧರ್ಮರಾಜಪುರುಷ ವಾಯಕಾ ಇವ ಸರ್ವತೋಂಗೇಷು ಸೂತ್ರೈಃ ಪರಿವಯಂತಿ ಏವಂ ವಿಧಾ ನರಕಾ ಯಮಾಲಯೇ ಸಂತಿ ಶತಶಃ ಸಹಸ್ರಶಃ ತೇಷು ಸರ್ವೇಷು ಚ ಸರ್ವ ಏವಾಧರ್ಮವರ್ತಿನೋ ಯೇ ಕೇಚಿದಿಹೋದಿತಾ ಅನುದಿತಾಶ್ಚಾವನಿಪತೆ ಪರ್ಯಾಯೇನ ವಿಶಂತಿ ತಥೈವ ಧರ್ಮಾನುವರ್ತಿನ ಇತರತ್ರ ಇಹ ತು ಪುನರ್ಭವೇತ ಉಭಯಶೇಷಾಭ್ಯಾಂ ನಿವಿಶಂತಿ ನಿವೃತ್ತಿರಕ್ಷಣಮಾರ್ಗ ಆದಾವೇವ ವ್ಯಾಖ್ಯಾತಃ ಏತಾವಾನೇವಾಂಡಕೋಶೋ ಯಶ್ಚತುರ್ದಶಧಾ ಪುರಾಣೇಷು ವಿಕಲ್ಪಿತ ಉಪಗೀಯತೆ ಯತ್ತದ್ಭಗವತೋ ನಾರಾಯಣಸ್ಯ ಸಾಕ್ಷಾನ್ಮಹಾಪುರುಷಸ್ಯ ಸ್ಥವಿಷ್ಠಂ ರೂಪಂ ಆತ್ಮಮಾಯಾಗುಣಮಯಂ ಅನುವರ್ಣಿತಮಾದೃತಃ ಪಠತಿ ಶೃಣೋತಿ ಶ್ರಾವಯತಿ ಸ ಉಪಗೇಯಂ ಭಗವತಃ ಪರಮಾತ್ಮನೋ ಅಗ್ರಾಹ್ಯಮಪಿ ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿವಿಶುದ್ಧಬುದ್ಧಿರ್ವೇದ ಶ್ರುತ್ವಾ ಸ್ಥೂಲಂ ತಥಾ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ರೂಪಂ ಭಗವತೋ ಯತಿಃ ಸ್ಥೂಲೇ ನಿರ್ಜಿತಮಾತ್ಮಾನಂ ಶನೈಃ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಧಿಯಾನಯೇದಿತಿ ಭೂದ್ವೀಪವರ್ಷಸರಿದದ್ರಿನಭಃ ಸಮುದ್ರ ಪಾತಾಳದಿನ್ನರಕಭಾಗಣಲೋಕಸಂಸ್ಥಾ ಗೀತಾ ಮಯಾ ತವ ನೃಪಾದ್ಭುತಮೀಶ್ವರಸ್ಯ ಸ್ಥೂಲಂ ವಪುಃ ಸಕಲಜೀವನಿಕಾಯ ಧಾಮ ಭೂದ್ವೀಪವರ್ಷಸರಿದದ್ರಿನಭಃ ಸಮುದ್ರ ಪಾತಾಳದಿನ್ನರಕಭಾಗಣಲೋಕಸಂಸ್ಥಾ ಗೀತಾ ಮಯಾ ತವ ನೃಪಾದ್ಭುತಮೀಶ್ವರಸ್ಯ ಸ್ಥೂಲಂ ವಪುಃ ಸಕಲಜೀವನಿಕಾಯ ಧಾಮ
इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्याम् 18सहस्र्यां पारमहंस्यां संहितायां पञ्चमस्कन्धे नरकाणुवर्णनं नाम षड्विंशोऽध्यायः। श्रीहरये नमः। श्रीहरये नमः। श्रीहरये नमः। सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द इति पञ्चमस्कन्धः समाप्तः। हरिः ओं तत्सत्।